15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक, शांततापूर्ण आणि राज्य निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, अशा सूचना पालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसंच संबंधित सर्व यंत्रणांना झालेल्या बैठकीत दिल्या। ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे आज बैठक पार पडली। पालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सौरभ बोरसे, उपायुक्त निवडणूक उमेश विरारी, निवडणुकीसाठी प्रभाग समिती निहाय नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 1, 2, 3 तसंच निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी उपस्थित होते। निवडणूक आयोगानं लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन होणं अत्यावश्यक असून कोणत्याही प्रकारचा नियमभंग, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर प्रचार, अनधिकृत खर्च, जाहिरातबाजी किंवा शासकीय यंत्रणेचा गैरवापर होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले। मतदान प्रक्रियेच्या दृष्टीनं शहरातील सर्व मतदान केंद्रांची भौतिक सुविधा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ व्यवस्था तसंच महिला मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलाय। मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण तसंच ईव्हीएम मशीनचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी। ईव्हीएम यंत्रांची सुरक्षित वाहतूक, साठवणूक आणि हाताळणी ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात।